वाढवणारी बातमी समोर येते। भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढताना दिसतोय। कोरोना रुग्णांची एकूण संख्या जवळपास 3000च्या वर गेली आहे, तर 6 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद आहे। भारतामध्ये दर तासाला सुमारे 26 ते 27 कोरोना रुग्ण आढळून येत आहेत। 22 डिसेंबरला 24 तासामध्ये 640 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली। एकीकडे सर्वत्र नाताळ आणि नववर्षाची धूम पाहायला मिळते, तर दुसरीकडे कोरोना रुग्णांची संख्या देखील वाढते आणि त्यामुळे सर्वांनीच काळजी घ्यावी असं आवाहन आता आरोग्य विभागाकडून करण्यात आलेलं आहे। भारतामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचा आलेख वाढताना दिसतोय आणि कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता जवळपास 3000च्या वर गेलेली आहे। दरम्यान देशामध्ये कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना जगभरामध्ये कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटनं चिंता वाढवली। सध्या सुमारे 41 देशांमध्ये JN1 हा व्हेरियंट आढळून आलेला आहे। नवीन JN1 व्हेरियंट कोविड-19 विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरियंटचा सब व्हेरियंट आहे। भारतामध्ये केरळमध्ये JN1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण 25 ऑगस्ट रोजी आढळून आलेला होता। दरम्यान देशाच्या इतर भागांमध्ये अद्याप या व्हेरियंटचा रुग्ण सापडून आलेला नाहीये। चीनसह जगातील अनेक देशांमध्ये कोविडचा JN1 सब व्हेरियंट वेगाने पसरतोय। देशामध्ये आपण पाहतोय कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असतानाच आता जगभरामध्ये देखील कोरोनाच्या JN1 या सब व्हेरियंटनं चिंता वाढवली आहे।